सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नातेवाईकांना 500 कोटींचे रुग्णालय बहाल केल्याचा गंभीर आरोप केलाय। शताब्दी रुग्णालय हे बीएमसीने बांधलेले 580 खाटांचे रुग्णालय असून विरोधानंतरही ते पीपीपी तत्वांवर देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे। योगायोगाने पद्मसिंह पाटील यांच्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टनेही यासाठी बोली लावली आहे। जवळच एक रुग्णालय बांधत असताना हे तयार रुग्णालय अजित पवारांच्या नातेवाईकांना दिले जात असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे। मुंबईच्या गोवंडीमध्ये शताब्दी नावाचं एक हॉस्पिटल आहे जे बीएमसीने 500 कोटी रुपये खर्च करून बांधलेलं आहे आणि ते कोणाचे पैसे आहेत? ते तुमचे माझे पैसे आहेत। जमीन कोणाची आहे? तुमची माझी, म्हणजे लोकांची आहे। आणि ते लोकांसाठी बांधलेलं हॉस्पिटल त्याचा एक पीपीपी तत्वावर एक नवीन प्रकारे, म्हणजे ते खरंच एक खूप मोठं फ्रॉड आहे। या तत्वावर ही हॉस्पिटल्स या सगळ्या राजकारण्यांच्या घशात घालण्याचा एक डाव केला जातोय, जो खरं हाणून पाडणं गरजेचं आहे। तिथली लोक, तिथले ऍक्टिव्हिस्ट हे सगळेच याच्या विरुद्ध लढतायत, कारण आता 580 बेडेड हॉस्पिटल पैकी फक्त 264 बेड ही येलो आणि ऑरेंज कार्डच्या लोकांसाठी उपलब्ध राहतील। सगळ्याच गोष्टी त्यांना राजकारण्यांना विकून टाकायच्या असतील तर याच्या विरुद्ध लढलं पाहिजे आणि ते मी लढणार आहे। अजितदादांचा आणि आमच्या हॉस्पिटलचा काही कुठल्याच अर्थाने संबंध नाही। सार्वजनिक आरोग्य विभागाचं जे काही काम चाललंय ते आमच्या यंत्रणेच्या मार्फत चालतंय। याच्यामध्ये कुठल्याही अशा पद्धतीचं अनियमितता किंवा अशा पद्धतीनं कुठलं एक हॉस्पिटल एखाद्या व्यक्तीला अथवा ट्रस्टला हस्तांतरित केले असा विषय नाही। नेमकं त्यांना काय म्हणायचं हे आपण पहिल्यांदा बघितलं पाहिजे। मे बी ते नगरविकासचं आहे, ट्रस्ट ॲक्ट खालचं आहे किंवा काय आहे, सार्वजनिक आरोग्य विभागाशी हे सर्व विषय संबंधित नाही, एवढं मात्र मी ठामपणे आपल्याला सांगेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।